माणिकराव कोकाटे विरोधकांनाच कोर्टात खेचण्याची धमकी देत आहेत, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी सोडलेलं नाहीये। कोकाटेंचं वर्तन हे चुकीचं आहे असं सांगणाऱ्या फडणवीसांना सुद्धा कोकाटेंनी चुकीचं ठरवलंय। त्यामुळे या सरकारमध्ये फडणवीसांच्या शब्दाला काही मान राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी काय कुणाचा विनयभंग केलाय का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी अतिशय उद्विग्न होत हा सवाल केलाय। पण प्रश्न असा आहे की कुणाचा विनयभंग झालाय का? कदाचित शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा विनयभंग झाला असावा, कारण वारंवार शेतकऱ्यांविरोधात विधान करूनही एखाद्या नेत्यावर कारवाई होत नसेल तर असंच म्हणावं लागेल। बरं, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकीला जर चूक म्हणत असतील तर तेही कोकाटेंना वावगं वाटतंय। फक्त मीडियाच्या बातम्या बघून फडणवीसांनी कोणतंही मत बनवू नये असं कोकाटेंनी सांगितलंय। शासन ज्या दुधाळ गायी आहेत त्यांचा लाभ हा 90% आहे। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही, माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे। त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे। विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात। विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो। सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळण्यापुरतं हे प्रकरण होतं, पण कोकाटेंनी पुन्हा एकदा जुन्या वादाला नव्यानं उताणला। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। माझ्याच काळामध्ये सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या। माझ्या आत्तापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत, इतक्या घोषणा केल्यात मी नवीन। मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत। राज्याचा प्रमुख म्हणून फडणवीसांना जे वाटलं ते त्यांनी व्यक्त केलं। कोकाटेंच्या सभागृहातील व्हिडिओवर फडणवीसांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती। शिवाय अजित पवारांनी सुद्धा कोकाटेंना सुनावलं असल्याचंही बोललं जातंय। पण सतत चुका करूनही कोकाटेंना अभय का दिलं जातंय? त्यामुळे फडणवीसांवर नेमका कुणाचा दबाव आहे असा सवाल विरोधक करतायत। आणि त्या ओसाड गावच्या पाटुलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात। ऑनलाईन गेमिंग का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही। आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत, हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे। असं आहे की इतका असंवेदनशील अशा प्रकारचं मंत्री बोलत असतील आणि धाडसाने स्वतः वरिष्ठांची चर्चा केली का ना मला माहित नाही। जर त्यांनी अशी प्रेस घेऊन जर खुलासा केला असेल तर त्यांना वरिष्ठ पाठीशी घालतायत का, सरकार मधले मुख्यमंत्री पाठीशी घालताय अशी शंका यायला लागलेली आहे। लोकांमध्ये तीव्र नाराजगी असताना जर मंत्र्यांच्या असलेल्या चुका, मंत्र्यांच्या असलेलं करप्शन, मंत्र्यांचा असलेला भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या होणारे आरोप याच्या बाबतीमध्ये जर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय होत नसेल तर ही सरकारची हतबलता आहे। सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने किंवा भाजप सारख्या अशा पक्षाला या पद्धतीचा निर्णय घेणं
भाग पडत असेल तर मग मला वाटतं की दुर्दैव आहे. सर आता विधान भवनामध्ये माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा सरकारमधील तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कारण शिंदे गटातील मंत्र्यांचे अनेक कारनामे उजेडात आले, पण एकानंही राजीनामा दिला नाही. मग आपणच का माघार घ्यावी असा सूर अजित पवार गटात उमटत असल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये अनेक नेते आणि अनेक मंत्री हे वारंवार विधानं करून महायुतीची प्रतिमा मलिन करतायत. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावरनं नाराज आहेत, पण करणार काय अशी परिस्थिती आहे. एकूणच मित्रपक्ष कोकाटे प्रकरणावरनं नाराज आहे, पण एकनाथ शिंदेंचेच मंत्री अनेक वेळा वेगवेगळी वादग्रस्त भूमिका घेतात आणि अडचणी करतायत. यामुळे शिंदेंनाही थेट बोलता येत नाही. एकूणच सरकारमधील नेत्यांचे कारनामे भाजपला डोईजड झालेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस अशा करामती मंत्र्यांना ताळ्यावर आणण्यासाठी काही ठोस निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.